पण आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर मटका सुरू आहे. आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्री पदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा, तो सांभाळला पाहिजे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात. प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळी आकडा वेगळा असतो, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असतो. हे सांभाळता येणार नाही. हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही. आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला. ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात, पण सध्या आकडा लागत नाही.